हाय हॅलो अँड वेलकम टू न्यू एज्युकेशनल सिरीज. आणि आजचा आपला विषय आहे 5 स्टँडर्ड प्रिकॉशन्स फॉर इन्फेक्शन कंट्रोल. इन्फेक्शन कंट्रोल कसं करायचं त्यासाठी 5 स्टँडर्ड प्रिकॉशन्स आहेत, म्हणजे काळजी काय काय घ्यायची. तर पहिला आहे हँड हायजीन. हँड हायजीन म्हणजे काय नुसते हात धुतले म्हणजे हँड हायजीन झालं असं नाही, तर 6 स्टेप्स वापरून आपल्याला हँड वॉश करायचं आहे. त्याच्यानंतर नख कापलेली असावीत हाताची. कुठलंही ऑर्नामेंट्स म्हणजे दागिना हातात नसावा जेव्हा आपण रुग्णसेवा देतो तेव्हा. तर अंगठी, बांगड्या, ब्रेसलेट, घड्याळ हे काहीही नसावं आणि ती काळजी घेऊन मग हँड वॉश करायचं आहे. आणि जेव्हा हँड वॉश केल्यानंतर हात कोरडे करण्यासाठी स्वच्छ टॉवेलचा वापर करायचा आहे. हे झालं पहिलं. दुसरं आहे यूज पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स, म्हणजे यूज ऑफ PPE. मग PPE मध्ये काय येतं तर मास्क, ग्लोव्ज, गाऊन, कॅप आणि शू कव्हर. मग हे कधी वापरायचं, PPE कधी वापरायचं जेव्हा आपण इंजेक्शन देतो, ड्रेसिंग करतो, डिलिव्हरी करतो आणि सर्जरीच्या वेळेला, म्हणजे ह्या मुख्य जेव्हा आपण प्रोसिजर करतो त्यावेळेस आपण PPE वापरायची आहे. तिसरं म्हणजे रेस्पायरेटरी हायजीन. रेस्पायरेटरी हायजीन म्हणजे आपण रुग्णसेवा देताना आपल्यालाही कुठला आजार नसावा, तर त्यासाठी आपण काय काय काळजी घ्यायची. तर पहिलं कुठलंही आजार पण जर असेल आपल्याला रेस्पायरेटरीचा तर त्या आजारावरती योग्य तो उपचार करून घ्यायचा आहे. दुसरं म्हणजे रुग्णसेवा करताना मास्कचा वापर करायचा आहे. त्याच्यानंतर शिंकताना, खोकताना रुमालाचा वापर करायचा किंवा टिश्यूचा वापर करायचा. वापरलेला रुमाल स्वच्छ धुवायचा किंवा वापरलेला टिश्यू व्यवस्थितरित्या डिस्कार्ड करायचा. त्याच्यानंतर चौथं आहे सेफ इंजेक्शन प्रॅक्टिस. इंजेक्शन देतानाची काळजी काय काय घ्यायची. सगळ्यात आधी तर स्टराईल सिरिंज, निडल्स वापरायचे आहेत आणि सिंगल यूज रिपीट करायची नाही. ती सिरिंज एका पेशंटची दुसऱ्या पेशंटला हल्ली असं होत नाही, परंतु ती काळजी घ्यायची आहे. त्यानंतर स्टराईल इक्विपमेंट्स वापरायचे आहेत. हँड हायजीन अर्थात कुठली प्रोसिजर जेव्हा करतो तेव्हा हँड हायजीन महत्वाचीच आहे. तर इंजेक्शन देण्यापूर्वी हँड हायजीन करायचं आहे. करेक्ट ड्रग आणि डोस, म्हणजे इंजेक्शन देताना जे 10 राईट्स आहेत ह्याच्या आधी आपण पाहिलेले आहेत, तर ते 10 राईट्स अप्लाय करायचं आहे. स्किन प्रिपरेशन. मग स्किन प्रिपरेशनला जसं काय आपण इंजेक्शन देण्यापूर्वी स्पिरिटने आपण स्किन क्लीन करतो, तर यूज ऑफ स्पिरिट. त्याच्यानंतर रिकॅपिंग करायचं नाही. एकदा का इंजेक्शन दिलं त्याच्यानंतर त्या निडलला परत कॅपिंग करायचं नाही. निडल प्रिक इंजुरी किंवा निडल स्टिक इंजुरी जे म्हणतो त्या ह्याच्याने आपण टाळू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं की सेफ डिस्पोजल, BMW बायोमेडिकल वेस्ट. मग निडल कुठे टाकायची, सिरिंज कुठे टाकायची याची काळजी घ्यायची आहे. आणि सगळ्यात लास्ट म्हणजे स्टराईल डिव्हाइस. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे उपकरण वापरतो, इन्स्ट्रुमेंट वापरतो ते स्टराईल असावे. मग ते काय काय स्टराईल वापरायचं आधी बघितलं तसं स्टराईल निडल, सिरिंजेस आहेत, स्टराईल ड्रेसिंग मटेरियल आहे, स्टराईल कॅथेटर, स्टराईल कॅन्युला, स्टराईल इन्स्ट्रुमेंट आणि स्टराईल ग्लोव्ज. तर हे आहेत 5 स्टँडर्ड प्रिकॉशन्स, जेणेकरून आपण क्रॉस इन्फेक्शन पण टाळू शकतो आपल्याकडून पेशंटला आणि पेशंटकडून आपल्याला. आणि दुसरं म्हणजे हॉस्पिटल एक्वायर्ड जे इन्फेक्शन आहे तेही आपण याच्याने टाळू शकतो. थँक्यू.